पहाटेचा थेंब मनात देवाचा स्पर्श, उंबरठा पूजन सुखाच्या किरणांचा वास. राहिली कामं पण मन शांत ठेवले, अंकुरलेल्या मटकीत नव्या आशेचं फूल उमलते. नमस्कार मंडळी. नवीन दिवस, नवीन ऊर्जा. घरकाम कितीही असलं तरी देवाचा आशीर्वाद आणि हसत मुखाने सुरुवात केली तर दिवस छान जातो. चला तर मग आजचा दिवसाला सुरू करूया आपण. तर बघा मैत्रिणींनो, बाहेर किती छान वातावरण झालेलं होतं. तर कधी कधी आपलं मन पण थकून जातं बघा, आवरून आवरून, आणि एक प्रकारचा थकवा जाणवतो बघा मैत्रिणींनो मनामध्ये. तर असं थकून जायचं नाही असं तरी मला वाटतं, कारण की घर हीच आपली पूजा असते. एक एक काम आवरता आवरता मनात फक्त एकच प्रार्थना की सगळ्यांचं भलं हो. चला, घरभर धावपळ असली तरी मनात समाधान असणं, कारण आपल्या हातच्या कामात सगळ्यांचं प्रेम आणि काळजी लपलेली असते बघा मैत्रिणींनो. देवापुढे हात जोडताना एकच वाटतं, मन स्वच्छ असते तर घर आपोआप आनंदाने भरून जातं. हो की नाही मैत्रिणींनो? बघा, माझी पूजा झालेली आहे. तुम्ही कधी पूजा करतात मैत्रिणींनो? सकाळी करतात का काम आवरल्यावर करतात? मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल बघा मैत्रिणींनो. माझी तर पूजा झाली बघा. मला सकाळी पूजा करून घ्यायला आवडते, पण आज मी म्हणजे सकाळी मला आज थोडासा लेटच झाला बघा मैत्रिणींनो कामाला वगैरे. त्यामुळं म्हटलं चला असं तुम्हाला पण मी आज व्हिडिओ लेटच स्टार्ट केला. तर बघा किती प्रसन्न असं वाटत आहे जेव्हा आपण म्हणजे देवाची प्रार्थना वगैरे करतो, तेव्हा आपल्याला एक वेगळंच समाधान वाटतं बघा. आज एकादशी होती म्हणून मग मी आज एकादशीचाच नैवेद्य पण दाखवला होता. भगर, आमटी आणि गुळ शेंगदाण्याचा लाडू, चिक्कू वगैरे ठेवला होता देवाला, आणि आरती वगैरे करून घेतली आणि मग नैवेद्याला पाणी वगैरे फिरवून घेतलं मैत्रिणींनो. तुम्ही पण अशा प्रकारे देवाला रोज नैवेद्य वगैरे दाखवतात का? आरती वगैरे करतात का? मला कमेंट करून नक्की सांगा. मला पण जाणून घ्यायला आवडेल मैत्रिणींनो. कशी वाटली तुम्हाला माझी पूजा? चला तर मग आता स्वयंपाकाकडे वळूयात मैत्रिणींनो. तर नुसता स्वयंपाक म्हणजे स्वयंपाकच नसतो, तर जेवण बनवणे नाही, तर प्रत्येक घासात हे प्रेम मिसळणे असते बघा. हे बघा, माझ्या आज किचन काउंटरवर किती मोठा पसारा होता. हे बघा, बाहेर पण किती छान असं ऊन पडलं होतं मैत्रिणींनो, कोवळं कोवळं छान असं. सकाळी तर थंडी वाजतच होती, पण म्हटलं एक गृहिणी म्हटल्यावर त्याची जबाबदारी काय असते हे तुम्ही समजू शकतात मैत्रिणींनो. चला तर मग मी आज तुम्हाला माझा एक आनंद शेअर करणार आहे. तो छोट्याशा गोष्टीतून मिळालेला आनंद आहे, पण म्हटलं नक्कीच आपण मैत्रिणींना शेअर करावा. तर तुम्ही पण माझ्या आनंदामध्ये सामील होणार का मैत्रिणींनो? तर बघा मग, आज सकाळी मी बघितलं तर माझ्या मटकीला म्हणजे इतके सुंदर असे कर आले होते ना मैत्रिणींनो, म्हणून म्हटलं चला तर मग तुमच्यासोबत पण मी शेअर करणार. मग मी व्हिडिओ वगैरे केला मैत्रिणींनो. तर हे पहा, किती छान अशी टवटवीत ताजी अंकुरलेली मटकी किचनमध्ये स्वतःच्या हातांनी असे तिला अंकुर म्हणजे खरंच खूप किती समाधान वाटतंय ना. आपण स्वतः भिजवली त्याच्यावरती, स्वतः आपण म्हणजे त्याला कसं भिजवली आहे ती मी. तर हे बघा मैत्रिणींनो, खालून पण त्याला असे कर आलेले आहेत. किती छान वाटते ती बघा. आणि कधी कधी मोठ्या गोष्टींपेक्षा अशा छोट्या छोट्या गोष्टींनी पण म्हणजे आपल्याला अशा आनंद मिळतो बघा मैत्रिणींनो. आणि अशी दिवस पण सुंदर जातो म्हणजे आपला. आणि आपण आपलं म्हणजे जसं की काय म्हणतात ना, की कधी कधी मोठ्या गोष्टींपेक्षा अशा छोट्या छोट्या यशांना पण सुंदर दिवस होतो, म्हणजे आपलं किचन जगतंय, मेहनत फळाला येते, अशी भावनाच जणू काही मनामध्ये निर्माण होते बघा मैत्रिणींनो. तर अशी अंकुरलेली मटकी स्वादिष्ट तर असतेच, पण त्यात प्रोटीन आणि आयरनही भरपूर असते बघा मैत्रिणींनो, विटॅमिन्स असतात. तर लहान मुलांना पण परत मोठ्या माणसांना म्हणजे की हे असं आहे की म्हणजे सगळ्यांनाच जमतं बघा मैत्रिणींनो खाण्यासाठी वगैरे. तुम्ही कच्ची खा, नाहीतर मग फोडणी देऊन खा, कुठल्याही प्रकारे खा, पण म्हणजे की मटकी ही एक स्वादिष्टच असते बघा. कच्ची खा, नाहीतर मग फोडणी टाकून खा, उसळ करून चमच्यानी, नाही मग तुम्ही दही वगैरे टाकून खा.
किती छान दिसत आहे बघा. तर तुम्ही पण मटकी भिजवली आहे का मैत्रिणींनो? कुठली टिप यूज करून तुम्ही मटकी भिजवतात? तर माझी तर टिप अशी आहे बघा, मी गरम पाण्यामध्ये भिजवते थंडी असल्यावर थोडीशी, आणि ते कपड्यामध्ये न बांधता मैत्रिणींनो अशा जाळीच्या भांड्यामध्ये मी ते म्हणजे टाकत असते, जेणेकरून त्याचं पाणी खाली नितळून जातं आणि त्याला त्या जाळीतून जे आहे ते हवा लागते मैत्रिणींनो, आणि त्याला अंकुर फुटतात बघा, आणि ती चिकट पण होत नाही. हे बघा, खाली असं टोपलं ठेवलं होतं मी, तर इतकी फ्रेश राहिली ती, आणि त्याला अंकुर पण छान फुटले मैत्रिणींनो. आणि आता हे तुम्ही अशी टिफिनमध्ये पॅक बंद करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही त्याची रेसिपी करू शकतात मैत्रिणींनो. तर म्हटलं चला आज आता पोळ्या वगैरे करत करत म्हटलं थोड्याशा मैत्रिणींसोबत पण आपण गप्पा माराव्यात. तर मग म्हटलं काही आपल्या गोष्टी मैत्रिणींना शेअर कराव्यात. एक गृहिणी म्हटलं की काय असणार ना मैत्रिणींनो, कारण की गृहिणी तिच्या कामामध्ये एवढी व्यस्त असते की तिला म्हणजे घरातलंच एक एक काम असं आवरता तिच्या मन इतकं म्हणजे एक थकून जातं ना, की ती म्हणजे कोणाला सांगूही शकत नाही आणि कोणाशी बोलूही शकत नाही बघा. तिची नुसती घरभर अशी धावपळ सुरू सुरू असते. इकडं हे राहिलं, तिकडं ते राहिलं, हे आवरायचं राहिलं. तर पण ती एक समाधानच असते बघा मैत्रिणींनो, म्हणजे की तिच्या चेहऱ्यावर जणू की एक समाधानच दिसतं घरातलं. पण एवढं ती करते, पण ती कधी म्हणत नाही की मी एवढं करते, तेवढं करते, मी असं म्हणजे आहे की नाही मैत्रिणींनो? तुम्ही माझ्या मताला सहमत आहेत का? तर तुम्ही जर माझ्या मताला सहमत असताल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मैत्रिणींनो. आणि तुम्हाला परत माझे आणखीन कुठले कुठले तुम्हाला माझे व्हिडिओ म्हणजे बघायला आवडेल मैत्रिणींनो, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला त्याच्यावरती ब्लॉग तयार करून शेअर करेल मैत्रिणींनो, जेणेकरून की तुम्ही माझ्या मैत्रिणी व्हाल, मी तुमची मैत्रीण होईल, आणि आपण म्हणजे एकमेकीला शेअर करत जाऊ. तर असं पण काही असतं ना मैत्रिणींनो. मैत्रीण म्हणजे एक काय असतं बघा, की एक जिव्हाळा, प्रेम, जेवढे की आपण म्हणजे एका आईला आपली गोष्ट शेअर करू शकतो, तसंच आपण मैत्रिणींना पण आपल्या गोष्टी शेअर करू शकतो बघा. नाही तुला हे असं वाटलं, नाही तुला ते तसं वाटलं, तुझं हे छान होतं, माझं हे छान होतं, अशातल्या काही गोष्टी आहेत बघा मैत्रिणींनो. तर म्हटलं चला मैत्रिणींना बोलत बोलत आज माझ्या पोळ्या पण करून घेतल्या मैत्रिणींनो मी. तर मला आज स्वयंपाक थोडाच होता. मला आज सकाळी डबल स्वयंपाक लागला मैत्रिणींनो, काय करणार. पण मला व्हिडिओला म्हणजे सुरुवातच करता नाही आली सकाळी. आज एकादशी असल्यामुळं सकाळी मी फराळाचं वगैरे बनवून घेतलं मैत्रिणींनो, आणि मग मुलांना टिफिनला मग मी पोळी भाजी वगैरे करून दिली होती. त्यातलंच हे माझं कणिक 4-5 पोळ्याचं राहिलं होतं. तर हे बघा तुम्ही. तर म्हटलं चला तर मग आता आहे तेवढं काम तरी आपण मैत्रिणींसोबत शेअर करू. तुम्ही म्हणताल ही काय आम्हाला मटकी दाखवते, जणू काय हिला कुठलं मोठंच हे झालं आहे काही की. पण नाही मैत्रिणींनो, अशा काही छोट्या गोष्टींचा आनंद असतो की म्हणजे ती एक गृहिणी म्हणजे ती त्याच आनंदामध्ये दिवसभर गुंगून गेलेली असती बघा. ती व्यस्त झालेली असते की नाही आज माझं हे असं झालं, माझं ते तसं झालं. तेवढ्याच छोट्याशा गोष्टींनी ती म्हणजे इतकी खुश होऊन जाते ना, तिचा दिवसच म्हणजे खुश होतो बघा. असं असं तुमच्यासोबत पण घडतं का? तर असं माझ्यासोबत पण घडतं बघा. म्हणजे मला मटकीच म्हणून नाही, जसं की असे दुसरे पण छोट्या छोट्या काही गोष्टी घडल्या की मग त्यातच मला आनंद मिळतो बघा मैत्रिणींनो, आणि एक समाधान मिळतं बघा घरकामामधून. म्हणजे आपण किती जरी घरकाम केलं तर त्याच्यातून समाधानी होतोच बघा मैत्रिणींनो. तर तुम्ही पण असं समाधान होतात का? मला सांगा बरं का तुम्ही. तर हे बघा, मग माझ्या पोळ्या करून झाल्या होत्या मैत्रिणींनो. म्हटलं आता 2 भाकरी पण लगेच करून घ्याव्यात, आणि मग नंतर किचन पण क्लीन करून घ्यावं, किचन वट्टा वगैरे, म्हणजे आपलं काम पण होऊन जाते आणि स्वच्छता होती. किती जरी आपण म्हटलं एका गृहिणीचं काम झालं आहे, पण तसं होत नाही मैत्रिणींनो, आपलं काम काही होत नाही. तर तुम्हाला मी सांगते बघा, मला परत आणखीन भाजी करायची होती, पण ती दुपारी करायची होती आमच्या सरांसाठी. तर म्हटलं चला 2 भाकरी टाकून घेऊयात, आणि मग नंतर दुपारून
म्हणजे भाजी वगैरे करूयात. मुलं पण येतात दुपारी स्कूलमधून, तर म्हटलं गरम गरम हिवाळ्यामध्ये गरम गरम खायला छान वाटतं बघा मैत्रिणींनो. थंड हे खाऊ वाटत नाही आणि हिवाळ्यामध्ये लवकरच गार पण होऊन जातं बघा. काही पण पदार्थ करा तुम्ही कुठलाही, तो लगेच थंड होतो. म्हणून म्हटलं गरम गरमच करावं. भाकरी तरी म्हणजे थोडीशी सकाळी केली तर आपण 1-2 तासानंतर खाल्ली तरी पण छान लागते ती. म्हणून म्हटलं अगोदर भाकरी वगैरे करून घ्यावी. तर हे बघा, मी असं भाकरीचं कणिक जे आहे ते इतकं ह्याच्याने मळलं आहे मैत्रिणींनो, खसा 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 अशा पद्धतीने भाकरीचं पीठ जर मळलं तर भाकरी पण छान आपली फुलून येते. एकाच हातानं कणिक मळते बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे. आणि मग हे काय एकीकडे भाकरी पण भाजत होती. म्हटलं आता लगेच एकीकडे दुसरी पण भाकरी करून घ्यावी. तर तुम्ही पण सकाळी अशीच कामं आवरतात का मैत्रिणींनो पटापटा? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. एका गृहिणीला म्हणजे दुपारचा वेळ हा फक्त थोडा वेळ तरी तिच्यासाठी मिळावा असं वाटतं बघा. मला तरी वाटतं की निदान म्हणजे तिला एक अर्धा तास तरी तिच्या स्वतःसाठी मिळावा. तर तुम्हाला असं वाटतं का मैत्रिणींनो की तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळावा म्हणून? गृहिणी म्हणजे ती घरातल्या व्यक्तींबरोबर इतकी अटॅच असते ना की तिला असं वाटतंय ह्याचं हे राहिलं, त्याचं ते राहिलं, त्याला हे लागतं. किंवा मग मुलं असली तर एक जरी मुलगा असला आणि 2 जरी असले तरी एका मुलाला एक आवडतं तर दुसऱ्या मुलाला दुसरंच आवडतं बघा. परत त्यामुळं ती इतकी व्यस्त होऊन जाते, स्वतःसाठी तिला वेळच मिळत नाही. तर मला तरी असं वाटतंय मैत्रिणींनो की प्रत्येक गृहिणीला दुपारचा अर्धा तास तरी हा मिळालाच पाहिजे. तर बघा माझी भाकरी पण छान फुलली होती. मग मी दुसरी पण भाकरी अशी टाकून घेतली लगेच. खाली पण पाणी वगैरे आता म्हटलं टाकून घ्यावं, म्हणजे लगेच भाकरी भाजेपर्यंत किचन पण क्लीन होऊन जाईन, किचन ओटा पण. तर हे बघा, स्वच्छता हे म्हणजे एक घराला घर पण देणारच आहे बघा मैत्रिणींनो. स्वच्छता असली की आपणही प्रसन्न राहतो. तर मग हे बघा, काल आमच्या इथे पायनॅपल आणले होते. मग म्हटलं आता पायनॅपलचं ज्यूस करावं आणि आपण पण घ्यावं आणि मुलांसाठी पण करून ठेवावं मैत्रिणींनो. कारण की दुपारी आलं की मग मुलंही पितात आणि मग जर का नाही करून ठेवलं तर मग ते फ्रीजमधनं तसंच काढून गार दे मम्मी दे मम्मी करतात. मग ते गार देण्यापेक्षा तरी म्हटलं मला एकदम आठवलं, तर म्हटलं चला अगोदर आता आपण ज्यूस करून घेऊया. मग मी अशा प्रकारे त्याला कट करत होते मैत्रिणींनो आणि मग म्हटलं त्याला मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. तर मैत्रिणींनो पायनॅपलचं ज्यूस पिलं ना छान असतं बघा. त्याचे फायदे पण असतात की आपली बॉडी पूर्ण डिटॉक्स होते आणि आपलं वेट पण कमी होण्यास मदत होते मैत्रिणींनो पायनॅपलच्या ज्यूसने. तर पायनॅपलच्या ज्यूसमध्ये ना मिल्क टाकायचं नाही, म्हणजे की दूध टाकायचं नाही, कारण की ते आंबट असतं. जर तुम्ही दूध टाकताल तर ते नासल्यासारखं ज्यूस होतं बघा. तर त्याच्यामध्ये शक्यतो पाणीच टाकायचं पायनॅपलच्या ज्यूसमध्ये, मीठ टाकायचं, साखर टाकायची. तर हे बघा किती छान असं हे ज्यूस झालेलं आहे मैत्रिणींनो. तर हिवाळ्यामध्ये हे ज्यूस छान असते मैत्रिणींनो पिल्यावर. तुम्ही पण पीत जा. तर मैत्रिणींनो आजचं माझं मॉर्निंग रुटीन जरी व्यस्त होतं तरी पण समाधान खूप होतं. तर तुम्ही माझ्यासोबत माझ्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो. तर भेटूयात उद्या. चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा मैत्रिणींनो. तुमची प्रत्येक कमेंट मला पुढचा ब्लॉग करण्यासाठी ऊर्जा देऊ आणि मी तुम्हाला नवनवीन माझे ब्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवू. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा मैत्रिणींनो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.